हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग सर्वांना. तर मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 आणि आमचा चहाचा टाइम झालेला आहे. तर आता मी बनवणार आहे इथे ब्लॅक चहा. तर बऱ्याच गृहिणींना चहाची सवय असते आणि ज्याला चहाची आवड असते त्याला चहाशिवाय होत नाही. तर मला सकाळी नाश्त्यासोबत पण चहा लागतो आणि संध्याकाळी सुद्धा चहा लागतो. तर बऱ्याच फॅमिलीमध्ये सुद्धा अजून चहा झालेला असेल किंवा होत असेल. पराला तर चहा नाही आवडत पण शौर्याला चहा हा लागतोच. जर एखाद्या वेळेस कंटाळा केला तरी त्याला त्याच्यासाठी बनवावाच लागतो चहा. आता चहा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. इथे चहा होतोय. तर माझे घर वगैरे आवरून झालेली आहे, त्यानंतर भांडे सुद्धा घासून झालेले आहेत. आता फक्त संध्याकाळचा स्वयंपाक राहिलेला आहे. स्वयंपाकाला अजून वेळ आहे, तर अजून 1 तासभराने स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे. स्वरा होमवर्क करते. तर ती आज स्कूलला गेली नव्हती, पण मग मी फोन करून तिच्या एका फ्रेंडला विचारलं की आज काय होमवर्क दिलाय. तर मग ते समजल्यानंतर तिच्याकडून तो मी करून घेणार आहे. तर कसं असतं, मुलांकडे आपण जेवढं बारकाईने लक्ष देऊ तेवढी ती मुले पुढे प्रगती करतात. तर पालकांनी जास्त करून लक्ष दिलंच पाहिजे. जर आपण पहिल्यापासूनच मुलांच्या अभ्यासामध्ये नीट लक्ष दिलं तर पुढे त्यांना जास्त अवघड जात नाही. आणि अभ्यासाची गोडी पहिल्यापासूनच निर्माण केली तर पुढे मुले सुद्धा खूप चांगलं शिकतात. पण नसलं तरी ते करू शकतात. अभ्यासाच्या बाबतीत तर कधीच मी मागे नाही सरत. तर अभ्यासाच्या बाबतीत मी नेहमी पुढेच असते. माझ्या मुलांनी सुद्धा खूप चांगलं शिकावं अशी माझी इच्छा आहे आणि मी त्यांना नेहमीच अभ्यासामध्ये पुढे जाण्यासाठी रिस्पॉन्स देत असते. तसंच मला असं छोट्या छोट्या ज्या काही मुलांच्या अंगी कला असतात त्या सुद्धा पुढे नेण्यासाठी आवडतं. माझ्या स्वराचं ड्रॉइंग वगैरे खूप छान आहे, तर मी तिला नेहमी ड्रॉइंगच्या बाबतीत सपोर्ट करत असते. तर तुम्ही सुद्धा आपल्या मुलांच्या ज्या काही कला असतात त्या लक्षात घेऊन तुम्ही त्याप्रमाणे त्यांना सपोर्ट करत जा. प्रत्येक मुलामध्ये एक वेगळं कौशल्य असतं, तर ते आपण जाणून त्यांना त्याप्रमाणे पुढे सपोर्ट केलाच पाहिजे. तर माझे शौर्य हा ॲक्टिंग करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. म्हणजे आपण काय बोललं की तो बरोबर त्याला प्रत्युत्तर देतो किंवा तो स्वतःची बुद्धी चालवून त्याला बरोबर आपल्याला जसं हवं आहे तसं उत्तर देतो. तर त्याची मेमरी पण खूप छान आहे आणि त्याचे उच्चार वगैरे पण खूप चांगले आहेत. तर आपण कोणतंही वाक्य जरी त्याला असं म्हणायला लावलं तरी पण त्याला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता पुढच्या वर्षी त्याचं पण स्कूल चालू होईल, तर आता सुद्धा मी त्याला थोडाफार सराव घेत असते. पण आता कसं आहे, तो खेळकर असल्यामुळे जास्त रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे मी त्याला शिकवायला लागले की त्याचं असतं की तो वेगळंच काहीतरी बोलणार मुद्दाम, तरी सुद्धा मी ते घेण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना खरंच सपोर्ट करा. इथे माझा चहा झालेला आहे. स्वरा, शौर्य, मी आणि आजी आम्ही आता 4घे चहा घेणार आहे. तर चहा कोणाकोणाला आवडतो तो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला मग आता चहा वगैरे घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. तर आमचा शौर्य आत्ताच झोपेतून उठलाय, है ना भाऊ? तू झोपेतून उठला ना? तुला काय खायचं? तर शौर्याच्या पप्पाने आज मोमोज आणलेले आहेत आमच्यासाठी. तर
आम्ही मोमोज खातोय, तुम्ही सुद्धा या मोमोज खायला. काय खातो? तू माझी ऍक्टिंग करतो का? तुझं टेडी बेअर खातो का मोमोज? अरे शौर्य, कसा लागतो मोमोज? हो, इकडे बघ. ए शून्य, मोमोज कसा लागतो? ते नको, ते तिखट आहे. तर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवत आहे. तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये असणार आहे व्हेज पुलाव. तर माझं इथे बनवून झालेलं आहे, आता फक्त शिट्ट्या व्हायच्या बाकी आहेत. मी फ्लावर, वटाणा, बटाटा टाकून व्हेज पुलाव बनवते. आता फक्त याच्या शिट्ट्या व्हायच्या बाकी आहेत. तर इथे माझा व्हेज पुलाव तयार झालेला आहे आणि त्यासोबत काकडीची कोशिंबीर सुद्धा केलेली आहे. तर आम्ही सगळे आता करणार आहेत जेवण, तर तुम्ही सुद्धा या जेवायला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.